23 नोव्हेंबर 2025 रोजी जी महा-TET झाली त्याची एक अंदाजित उत्तरसूची बघूयात. या उत्तरसूचीमध्ये विषय मराठी पेपर 1 व 2 यामधील काही प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. उत्तरसूची ही अंदाजित आहे, तर बघूयात की त्याची प्रश्नांची उत्तरं नेमकी काय असू शकतात. प्रश्न क्रमांक 31. क्षुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्षुत अधिक पिपासा. प्रश्न 32. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. प्रश्न 33. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी ओळखा. याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 गंगा यमुना नद्यांचा उगम. प्रश्न क्रमांक 34. सहसंबंध ओळखा. घुबडांचा गुदकार तर हंसांचा पर्याय क्रमांक 3 कलरव. प्रश्न क्रमांक 35. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशवंत दिनकर पेंढारकर. प्रश्न क्रमांक 36. पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? याचे उत्तर आहे आपण असे बोलावे की ते सर्वांना पठावे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 37. सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 38. पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आई वडील. पुढे आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे आणि ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 39 ते 41 साठी काही सूचना आहे की हा परिच्छेद हा उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची होती. तर त्यामधील प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 40. चाफ्याची पाने कधी गळून पडतात? उत्तर पर्याय क्रमांक 3 हिवाळा सरता सरता. प्रश्न क्रमांक 41. पानगळती कोणत्या ऋतूत होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रीष्म. प्रश्न 42. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंबटिंब हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. 14वे रत्न दाखवणे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44. आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 2 दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. प्रश्न क्रमांक 45. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? पर्याय क्रमांक 4 1. प्रश्न 46. त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आवेश. प्रश्न क्रमांक 47. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निष्क्रिय. प्रश्न आहे 48. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चांदणे. प्रश्न क्रमांक 49. मनूने नवीन पुस्तकं खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रथमा. प्रश्न 50. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चित्र. प्रश्न क्रमांक 51. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण नामे किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 52.
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 53. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मडके. प्रश्न 54. मी वनवासी हे आत्मचरित्र कुणाचे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुताई सपकाळ. प्रश्न 55. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तीर्थस्वरूप. प्रश्न 56. पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भूगोल. आता प्रश्न क्रमांक 57 ते 59साठी एक कविता दिलेली आहे आणि त्यावरून काही प्रश्नांची उत्तरं आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 57 आहे, कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाश. प्रश्न क्रमांक 58. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोवळी सकाळ. प्रश्न क्रमांक 59. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? उत्तर आहे 2 बहारलेल्या शेताचे. प्रश्न क्रमांक 60. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10. तरी मित्रांनो, आपण ही उत्तरं एक अंदाजित उत्तरं म्हणून बघत आहोत. यातील जवळपास सगळी उत्तरं बरोबरच असतील असं नाही, परंतु आपणापर्यंत उत्तरपत्रिका पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच आपणाला या परीक्षेत खूप चांगले गुण मिळत आणि ही TET आपण नक्की पास होणार अशा शुभेच्छा. धन्यवाद.